ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच सवय येईल. एकदा एका राजाकडे 2 गरुड होते. त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर ठेवला, हात वरती केला आणि त्याला उडवून दिलं. तो गरुड आकाशात उंच उडून गेला. नंतर राजाने तो दुसरा गरुड हातावर घेतला, हात वरती केला आणि त्यालाही उडवून दिलं. पण तो दुसरा गरुड आकाशात जाण्याऐवजी एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. मग राजाने पुन्हा त्याला हातावर घेतलं, हात वरती केला आणि पुन्हा उडवलं. तरीही तो पुन्हा जाऊन त्या झाडाच्या फांदीवरच जाऊन बसला. मग राजाने विचार केला, कदाचित ना याच्या पंखांमध्ये प्रॉब्लेम असेल, म्हणून बिचारा उडू शकत नाहीये. तेव्हा राजाने एका साधूला बोलवलं आणि त्यांना सांगितलं, हा गरुड आहे ना, त्याच्या पंखांमध्ये बहुधा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्ही याला घेऊन जा, छान औषध पाणी द्या, त्यानंतर तो उडू शकेल. दुसऱ्याच दिवशी साधू त्या गरुडाला घेऊन आला. तो गरुड राजाला दिला आणि म्हणाले, आता ट्राय करून बघा. राजाने तो गरुड हातावर घेतला, हात वरती केला आणि त्याला उडवून दिलं. हात वरती करताच तो गरुड उंच उडायला लागला आणि आकाशात उडून गेला. राजा एकदम आश्चर्यचकित झाला. असं कसं झालं? असं कोणतं औषध दिलं साधूने की तो एका दिवसात उडायला लागला? तेव्हा साधूने उत्तर दिलं, त्याचा प्रॉब्लेम त्याच्या पंखात नव्हता. ऍक्च्युली त्याला त्या फांदीवर बसायची सवय लागली होती. तो ज्या फांदीवर सारखं सारखं जाऊन बसत होता ना, ती फांदीच मी तोडून टाकली आणि म्हणून तो आकाशात उडून गेला. अशीच फांदी आपल्या आयुष्यातही असते, ज्यावर आपण जास्त डिपेंड असतो. ते आपले आई बाबा असू शकतात, तर कधी मोठा भाऊ मोठी बहीण असू शकते, कधी फॅमिलीची प्रॉपर्टी असू शकते, तर कधी त्यांचा पैसा असतो. होतंय ना, ते करतायत ना, मग कशाला मेहनत घ्यायची, आरामात जगायचं. पण असं करून आपण आपल्यातलं टॅलेंट, आपल्यातले गुण कधीच यूज करत नाही. फक्त एकदा ती फांदी बाजूला ठेवून बघा आणि स्वतः ट्राय करा. बघा किती उंच उडू शकता तुम्ही ते.